आणि ह्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे की आता ह्या IVF तंत्रज्ञानाने जी बाळ जन्माला येतात त्यांची प्रजनन क्षमता कशी असते? तर त्यांनाही पुढे आपल्याला जे भोगायला लागलं ते त्यांना भोगायला लागू नये. तर बर, याच्यावरती पण असे रिसर्च झालेले आहेत की मुळात बाळामध्ये काहीही असं चेंजेस नसतात. नॅचरली कन्सिव्ह बेबी आणि IVF 1 कोटी बाळ डिलिव्हर झाले. बरोबर आहे. म्हणजे ह्या याच्यामध्ये 5 लाख बाळ दरवर्षी IVF ने कन्सिव्ह होतात. आणि आता इनफ डाटा आहे. ती नॉर्मल बेबी सारखीच ती पण असतात. सी बाळाची ग्रोथ जी आहे ना, म्हणजे आम्ही म्हणतो टुटीपोटंट सेल, एक सेल अख्खा एम्ब्रिओ तयार करू शकते, अख्खा माणूस तयार करू शकते. त्या एका सेलला टुटीपोटंट सेल पण, त्याचा एक क्लम्प तयार होतो 16 सेल्सचा आणि त्याच्यापासून पुढे मग डिफरन्सिएशन चालू होतं. आलं लक्षात? बरोबर. सो आम्ही जे गर्भ तयार करतो IVF प्रोसेस ते 120 तासांपर्यंतच आम्ही बाहेर कल्चर आणि त्यातही कल्चर जे मीडिया म्हणजे माध्यम जे असतं किंवा जे वातावरण निर्मिती असते ती नैसर्गिक असते तशीच केली जाते. गर्भ तयार करायची जी प्रोसेस आहे, एका स्त्रीबीजामध्ये एक पुरुष बीज इंजेक्ट करणं ICSI किंवा IVF, त्याच्यामुळेही बाळामध्ये काही दोष होण्याची शक्यता नसते. सो आईच्या शरीरात गेल्यानंतर जेनेटिकली काही प्रॉब्लेम असतील तर निसर्ग वाढूच देत नाही. बरोबर. आणि जर आईच्या शरीरात एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम होणार असतील तर मी तर म्हणेल की IVF बेबीज मध्ये आम्ही आधी सगळं स्क्रीनिंग केलेलं असतं. उलट आईच तिचे शुगर्स नॉर्मल आहे, तिचं थायरॉइड नॉर्मल आहे, सगळं आम्ही करेक्ट केलेलं असतं. ती एक्झरसाइज करते, तिचं वजन कंट्रोलमध्ये आलेलं आहे, हे आम्ही ऑलरेडी पाहिलेलं असतं. बरोबर आहे. सो वातावरण किंवा मेल फॅक्टर मध्ये काही प्रॉब्लेम असतील, त्याचं DNA फ्रॅगमेंटेशन जास्त असेल तर त्याला फ्री रॅडिकल जास्त असल्यामुळे तर आम्ही त्याला करेक्ट केलेलं असतं. सो बेसिकली बाळांमध्ये मुळात दोष येण्याची शक्यता नसते, IVF मुळे नसते. पण आता मग पुढे काय, त्याच्या बाळांचं पुढे काय, म्हणजे फर्टिलिटीचा इश्यू आहे ना परत. आता यातले काही डिसीजेस ना इनहेरिटेटरी म्हणण्यापेक्षा जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असतात. जसं आता मेटाबॉलिक सिंड्रोम, आईला मेटाबॉलिक सिंड्रोम होता आणि आईला PCOD होतं, प्रिडिस्पोजिशन असणार आहे बाळामध्ये. अच्छा. पण डायरेक्ट IVFच नाही करायला लागणार. सी युजली काय असतं, कुठल्याही डिसीजचं एक्सप्रेशन जे असतं ते जेनेटिक्स आणि एन्व्हायरमेंट ह्याच्या दोघांचं मिलाफ होऊन काय वातावरण निर्मिती होणार त्याच्यानुसार. आलं लक्षात? सो बेसिकली आपण ग्रॉसली स्पीकिंग तुम्ही म्हणाल हिचं IVF झालंय म्हणून तिच्या बाळाचंही IVF होणार आहे का? नाही. पण काही डिसीजेस असे असतात की जे जेनेटिकली प्रोन करतात आणि त्यात जर एन्व्हायरमेंट आणखी खराब झालेलं असेल की स्ट्रेस फॅक्टर आणखी वाढला तर मग मेटाबॉलिक सिंड्रोम वर्सन होणार आहे. बरोबर. तर त्यांच्यात लागू शकतं. पण असं होईल की नॅचरली पण कन्सिव्ह होतील, असं होईल की थोडीशी मदत घेतली, असिस्टेड नॅचरल सायकल्स किंवा आईवानी कन्सिव्ह IVFच लागेल असं नाही. निश्चित असं काही युजली काय होतं ना, स्त्रियांना इतकं भोगायला लागतं ह्या सगळ्या प्रकारात. म्हणजे त्या प्रयत्नांमध्ये वेळ देणं किंवा ते इंजेक्शन्स टोचून घेणं किंवा लोकांचे शब्द टोचणं, शब्द एवढे टोचतात, इंजेक्शन टोचतात, नंतर खूप वेळा दवाखान्यात यायला लागतं, खूप वेळा निराशा, निगेटिव्ह रिझल्टची पत्करायला लागते. सो त्यांना आतून एक अशी भीती बसलेली असते की बापरे, हे एवढं सगळं परत माझ्या बाळांनाही सहन करायला लागेल का? असं काही होत नाही. सो आणि आजकाल आता तंत्रज्ञान खूप डेव्हलप होत चाललेलं आहे आणि त्या बाळापर्यंत आणि 25 वर्षांनी काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा आता सध्या जे आपलं बाळ आहे ते हेल्दी, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं. आणि जे म्हटलं IQ तुम्ही जो प्रश्न विचारला होता, त्याचा जर IQ चांगला राहिला, बाळाचा जर IQ चांगला राहिला तर हे प्रॉब्लेम होण्याची शक्यता आणखी कमी होईल. तर तुम्ही आत्ता काय काळजी घ्यायची ना ती पहिल्या 2 वर्षात प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आणि लॅक्टेशनच्या काळामध्ये घ्या. जे मगाशी तुम्हाला जे IQ बेबीसाठी जे सांगितले ते उपाय करा, मग ते होण्याची शक्यता कमी राहील. आणि ज्या गोष्टी जेनेटिक्स वगैरे आपल्या हातात नाहीच आहे त्याचा विचार करून काय होणार नाही ना, आता विचार करून काय, नॉन करेक्टेबल गोष्टींचा विचार करून आता प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेस वाढवून घेण्यात काही अर्थ आहे का? नाही. सो आय डोंट थिंक हा प्रश्न फार त्या
कपलला फार त्याने रिलेव्हंटली घेतला पाहिजे, त्यांनी खूप स्ट्रेस घेतला पाहिजे त्या गोष्टी. बरोबर आहे.